भिवंडी के वड़पे गांव में शिव जयंती बड़े ही धूमधाम से मनाया गया। कई मान्यवर हुए शामिल। गांव के सरपंच ने देशवासियों को दी शुभकामनाएं। शुभेच्छा। या शिवजयंतीच्या निमित्ताने मी आपणास सांगू इच्छितो की आमच्या गावात दरवर्षी शिवजयंती उत्सव हा अतिशय आनंदात हर्षोल्लास मध्ये साजरा केला जातो। सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन शिवजयंती उत्सव साजरा करीत असतात। शोभायात्रा इत्यादी प्रकारे आम्ही शिवजयंती उत्सव साजरा करीत असतो आणि अतिशय आनंदाचं वातावरण गावामध्ये असतो। या शिवजयंती निमित्त पुन्हा एकदा मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज शिवजयंती असल्यामुळे सर्वत्र अखंड हिंदुस्थानात शिवमय वातावरण आहे। आज ते असल्यामुळे अखंड हिंदुस्थानात शिवमय वातावरण आहे। अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा, रयतेचा राजा, हिंदवी स्वराज्याचा संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती साजरी होती। संपूर्ण देशामध्ये अतिशय उत्साहाने ही जयंती साजरी केली जाते। ही जयंती साजरी करताना अतिशय आनंद होतो। आपण महाराष्ट्र असल्यामुळे महाराजांचा जन्म महाराष्ट्रात झाल्यामुळे आपल्याला त्याचा अभिमान आहे। तर संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज 18 पगड जातींना घेऊन शासन कसं करावं हे जगाला दाखवून दिलेले श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज। घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा घटना या देशाला दिली तेव्हा घटना लिहिल्यानंतर त्यांनी सांगितलं की घटना लिहिताना माझ्या डोळ्यासमोर छत्रपती शासन होतं, त्यामुळे मला कुठल्याही प्रकारची अडचण न येता अतिशय चांगल्या प्रकारची घटना लिहिली गेली आणि त्याची अंमलबजावणी आज आपल्या देशात चांगल्या प्रकारे होतो। अशा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। राष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज तसेच छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या त्यांच्या माता राजमाता जिजाऊ, त्यांचे पिता शहाजी महाराज भोसले, तसेच त्यांच्यानंतर शिवाजी महाराजांचा वारस पुढे छत्रपती संभाजी महाराज यांनी सुद्धा अतिशय उत्तम एक आदर्श शासनकर्ता कसा असावा तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखा असावा। छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त आपल्या जीवनामध्ये लढाया नाही लढल्या तर आदर्श व्यक्तिमत्व कसं असलं पाहिजे त्याचं उत्तम उदाहरण एक जगासमोर मांडलं आणि तेच उदाहरण आपण सर्वांनी त्यांचं उत्तम व्यक्तिमत्व आदर्श घेऊन जीवनात पुढे गेलं पाहिजे। जर जीवनात आपल्याला सक्सेस व्हायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराज हे डोळ्यासमोर नेहमी असले पाहिजेत। तसेच माझ्या ग्रामपंचायत वडपे तसेच सर्व ओंकार सर्व ग्रामस्थांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। आज श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची 396वी जयंती अतिशय उत्साहात साजरी होत आहे। तसेच शिवजयंती उत्सवाबरोबरच आज आमचे सहकारी आमच्या वडपे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच श्री विजय शांताराम पाटील यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त आम्ही त्यांचं अभिष्ट चिंतन करतो आणि त्यांना वाढदिवसानिमित्त खूप शुभेच्छा देतो। त्यांचा जन्मदिवस अतिशय आनंदात हर्षोल्लासामध्ये या शिवजयंती निमित्त साजरा केला जात आहे। पुन्हा एकदा मी त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज शिवजयंती दुर्ग शर्करा योग म्हणावं तर वावगं ठरणार नाही। आजच्या दिवशी माजी सरपंच विजय पाटील यांचा वाढदिवस असतो। या वाढदिवसानिमित्त त्यांना मी माझ्या परिवाराच्या वतीने व माझ्या संतमुक्त समितीच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो। त्यांना उर्वरित आयुष्य आरोग्य धन संपदा लाभो ही ईश्वराची प्रार्थना। बरोबर
मूर्ती दर्शनामात्रे मन कामना पूर्ती जय देव आरती शिवराया महाराजा वीर आरती शिवराया स्वामी पावली पूजी राजमाता संतमूर्ती प्रगटले आवते नादरवे श्रीयैरयते शिवराया नीतिवंत कुळवंत युगाचा साता समुद्र पार कार्यात आरती शिवराया आरती शिवराया भैल करण डोळ्यात पाहिन रोह तुझ प्रेमे आलिंगनानंद पूजन भावे वाढीन म्हणे नमा त्वमेव माता पिता